काय तुमची सुद्धा खूप मोठी-मोठी स्वप्न आहेत, पण सकाळी लवकर उठणं तुम्हाला मोठा टास्क वाटतो. तर अभिनंदन. तुम्ही ॲम्बिशियस आहात आणि थोडे लेझी सुद्धा. आणि गंमत म्हणजे यात वाईट असं काही नाही. मलाही कळतं. आपल्या सगळ्यांना करोडपतीसारखी लाईफ हवी आहे. पण जेव्हा मेहनत करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या आतील शैतान म्हणतं, "जाऊ दे यार, उद्या बघू." पण खरं सांगायचं तर आपल्याला काही 24 तास काम करण्याची गरज नाही. फक्त एक स्मार्ट पद्धतीची गरज आहे. ॲम्बिशियस आणि लेझी काही एकमेकांच्या विरोधात अजिबात नाहीत. खरं तर कधी-कधी हा आळसपणाच तुम्हाला शॉर्टकट आणि इफिशियंट मार्ग शोधायला लावतो. जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्याकडे भन्नाट आयडियाज आहेत, पण मोटिव्हेशन नाही. मी लास्ट मिनिटाला काम करतो, पण तरीही ठीकठाक रिझल्ट येतो. जर तुम्हालाही कमी एफर्टमध्ये जास्त रिझल्ट हवे असतील, तर ही मेथड आजपासून यूज करा. स्टेप नंबर 1, छोट्या-छोट्या ॲक्शन्स घ्या. म्हणजे इतकं छोटं पाऊल, की ते टाळणं जवळपास अशक्यच होईल. जसं की तुम्हाला एखादं पुस्तक लिहायचं असेल, तर फक्त एका छोट्या पॅराग्राफने सुरुवात करा किंवा त्याचा टायटल देण्यापासून सुरुवात करा. जर तुम्हाला फिट व्हायचं असेल, तर रोज 10 पुशअप मारण्यापासून सुरुवात करा. अशा छोट्या-छोट्या गोष्टी करण्याकडे भर द्या. ह्या गोष्टींमुळे तुम्हाला एका रात्रीत मोठे रिझल्ट नाही दिसणार, पण एक दिवस नक्की दिसतील. आपण सुरुवात करणं हेच पहिलं यश आहे. स्टेप नंबर 2, तुम्ही अतिउत्साही कधी असता? तुम्हाला हे जाणून घ्यायला लागेल, की तुमचा काम करण्याचा उत्साही वेळ कधी असतो? सकाळ, दुपार की रात्री? ज्यावेळी तुमची एनर्जी पीकवर असते, त्यावेळी अतिमहत्त्वाचा टास्क पूर्ण करा. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एनर्जेटिक फील करत असाल, तर महत्त्वाचं काम सकाळी करा किंवा रात्री तसं वाटत असेल, तर रात्री करा. पण चुकवू नका. स्टेप नंबर 3, एक सिस्टम बिल्ड करा. कोणत्याही मोटिवेशन किंवा विल पॉवर यांच्या भरवशावर अजिबात राहू नका. तर एक असा सिस्टम बनवा, ज्यामुळे तुम्ही हवं ते अचीव्ह करू शकता. टाईम ब्लॉकिंग करा, रिमाइंडर्स लावा, छोटी कामं लगेच उरकवून टाका. सगळी कामं अगोदरच किंवा रात्री झोपण्याअगोदर सेट करून ठेवा. यामुळे आपला मेंदू शांत राहील आणि जे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, त्यावरच फोकस राहील. ही सिस्टम वापरून आपणही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतो.